नमस्कार. परिणाम भाग 1 साठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. आम्ही तिघंही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून कधीच लपवत नाही. साराला जेव्हा समजलं तेव्हा तिला वाटलं की मी आता रीताशी लग्न करून तिच्याशी कायमचे संबंध तोडीन. ती त्या दिवशी फारच उदास होती, सारखी रडत होती. मी तिला समजवलं होतं, तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही, ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पना तर मलाही असहाय्य होती. तिची समजूत घालता घालता मग केव्हा आम्ही एकमेकांच्या पुरे करा ऐकवत नाहीये मला. सोनीचा संताप उफाळून आला. हे सगळं होतं तर माझ्याशी लग्न करून तुम्ही माझ्या आयुष्याचं का वाटोळं केलं? मला खरं तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होते, पण आईबाबांच्या हट्टापुढे मला नमावं लागलं. मी तुला बघायला गेलो नाही तर विष खाऊन जीव देईन अशी धमकी दिली होती आईनं मला. असंही वर म्हणाली होती की मुलगी आवडली नाही तर नकार दे म्हणून. पण तुला बघितल्यावर नकार देणं शक्य तरी होतं का? तू आयुष्यात येणं हे तर कोणत्याही पुरुषाचं भाग्यच ठरलं असतं. हीच गोष्ट अत्यंत रोमॅन्टिक पद्धतीनं रोहननं तिला आधीही सांगितली होती आणि प्रत्येक वेळी सोनी आनंदानं आणि अभिमानानं फुलून आली होती. आज मात्र कुत्सितपणे ती बोलली, मला बघून तुम्हाला वाटलं असेल बरी आहे, घरगुती मुलगी, दिसायला तरुण आणि सुंदर आहे, आई वडिलांची सेवा करेल, घर सांभाळेल, नातलगांचा आदरातिथ्य करेल, पोरांना जन्माला घालेल, त्यांना सुसंस्कृत बनवेल. तुम्ही तृप्त, तुमचं कुटुंब घरदार संतुष्ट. असं प्रकरण समजा तिला कळलंच तर ती जास्तीत जास्त काय करेल? रडेल, भेकेल आणि गप्प बसेल. डोळ्यातलं अश्रू पुसून सोनीनं निश्चयी स्वरात रोहनला ऐकवलं, पण मी इतकी गरीब बिचारीही नाहीये. मी पूर्णपणे तुम्हाला समर्पित होते अन आहे. प्रेम मी फक्त तुमच्यावर आणि तुमच्यावर केले, त्यामुळे तुम्ही पूर्णपणे माझे असाल. नाही तर आवाज पुन्हा घशात अटकला. पुढे बोलवेना. रोहनच्या अनुभवी वक्तृत्वाला पुन्हा सूत्र हातात घेतली. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तसंच होईल. चूक माझी आहे, तेव्हा सहनही मीच करायला हवं. तुला जे हवं तुला मिळेल, पोटगी, मुलाची कस्टडी. पण रोहननं वाक्य अपूर्ण ठेवलं. काही क्षण तो गप्प राहिला. मग एक उसासा सोडून म्हणाला, तू अजून घराबाहेर पडली नाहीस, त्यामुळे एकट्या स्त्रीला काय सोसावं भोगावं लागतं याची कल्पना नाहीये तुला. उपाशी लांडगे लचके तोडतात बाहेरच्या जगात. रीता अन सारासारख्या स्वावलंबी, हुशार, कर्तबगार स्त्रियांना सुद्धा भावनिक आधाराची गरज पडते. लाखो रुपये कमवतात त्या, पण त्या घरकाम स्वतःच करतात. कारण एकट्या स्त्रीला घरात नोकर ठेवणंही धोक्याचं वाटतं. शिवाय प्रश्न आपल्या मुलाचा आहे. त्यांना आपल्या दोघांची सवय आहे. दोघांपैकी एकाच बरोबर ती राहू शकतील का? त्यांच्यावर किती परिणाम होईल याचा विचार केला आहेस का? मुलांचा मुद्दा निघता सोनी एकदम दचकली. जणू झोपेतून खडबडून जागी झाली. आतापर्यंत तिनं फक्त कस्टडीचा विचार केला होता. दोघांपैकी एकाशिवाय राहणं मुलांना मानसिक, भावनिकदृष्ट्या पेलवेल का याचा तर तिनं विचारच केला नव्हता. क्षणभर ती बावरली, पण लगेच सावरून म्हणाली, तुम्ही मला धमकी देताय? नाही, जे आयुष्य तू जगू बघते आहेस त्याचे परिणाम सांगतोय. का उगीच मोडते आहेस इतका चांगला मांडलेला संसार? रोहननं काळजाला हात घालत विचारलं. एकटीनं बसून तिनं काल घडलेल्या गोष्टीचा विचार केला. एकूण परिणाम काय झाला? तिच्या लक्षात आलं की रोहनच्या आवाजात नम्रता होती, सहानुभूती होती, प्रेमही होतं.
पण घडलेल्या गोष्टीचा पश्चाताप नव्हता. स्वतःची चूक घडली आहे हे त्याला मान्य नव्हतं. त्यानं एकदाही क्षमा मागितली नाही. तो जे करतोय ते केवळ अनैतिकच नाही तर पाप आणि गुन्हा आहे हे त्याला सोनी समजवू शकली नव्हती. बायको असाध्य रोगानं अंथरुणाला खिळली असेल किंवा शरीर सुख द्यायला असमर्थ असेल तर दुसऱ्या स्त्रीशी संबंध एक वेळ समजू शकतो. पण तसं काहीच नव्हतं. खरं तर तिनं ठरवलं होतं की रोहनला स्पष्टच विचारेल. इतकी साधी सोपी गोष्ट होती तर लग्नाच्या आधीच का सांगितलं नाहीस? पण हे ती बोलूच शकली नाही. उलट रोहनच चतुराईने तिला सांगून टाकलं की तो तिलाही सोडणार नाहीये. संसार मोडला तर जबाबदार सोनी असणार आहे. तो तिला पैसा अटका देऊन स्वतःला मोकळंच ठेवेल आणि संसार मोडला नाही तर जे चाललंय त्यासाठी सोनीची स्वीकृती आहे असंच मानलं जाईल. म्हणजे आतापर्यंत जे लपून छपून चाललं होतं ते आता राजरोस चालेल. तिचं डोकं भणभणू लागलं. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.